पूर्वक स्वागत. मी अर्थातच निखिल वागळे. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तुम्हाला माहिती आहे, विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आता उद्या 8 दिवस पूर्ण होणार आहेत. अजूनही महाराष्ट्रामध्ये संशयाचं वातावरण कायम आहे. हा निकाल कसा लागला, धक्का अजून जो बसलेला आहे लोकांना, तो कमी झालेला नाही आहे, संपलेला नाही आहे. अनेक संशय व्यक्त केले जात आहेत. सोशल मीडियावर संशय घेतलेले जात आहेत. टेलिव्हिजन आणि वेब पोर्टलच्या मुलाखतीतून संशय घेतले जात आहेत. परकला प्रभाकर जे अर्थशास्त्रज्ञ आहेत, यांनी सुद्धा संशय व्यक्त केलेला आहे. योगेंद्र यादव यांनी ह्यापाठी काहीतरी अदृश्य हात आहे असं म्हटलेलं आहे. अनेक उमेदवार, रोहित पवारांपासून अनेक उमेदवार, जिंकलेले सुद्धा उमेदवार, अगदी जितेंद्र आव्हाड सुद्धा याविषयी तक्रार करतायत. नाना पटोले सुद्धा आता लोक आंदोलन आम्ही उभारू असं सांगतायत. शरद पवारांनी सुद्धा संशय व्यक्त केलेला आहे. त्यामुळे आपल्याला हे आता पुन्हा एकदा तपासलं पाहिजे की नेमका काय घोटाळा झालेला आहे, नेमकी कुठे गडबड झालेली आहे. सत्ताधाऱ्यांनी गडबड केलेली आहे, निवडणूक आयोगाने गडबड केलेली आहे, महाविकास आघाडीला फसवलं आहे की महाविकास आघाडीला जो पराभव पत्करावा लागलेला आहे तो खराच आहे. महायुतीचा पराभव हा घोटाळ्यामुळे झाला आहे का, याचा तपास करायचा मी आज प्रयत्न करणार आहे. माझ्या सोबत आहेत अत्यंत महत्त्वाचे पाहुणे. माझ्या सोबत आहेत धनंजय शिंदे. धनंजय शिंदेना तुम्ही ओळखता, ते आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते म्हणून. पण त्यापेक्षा त्यांची महत्त्वाची ही ओळख आहे, ते सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि ते स्टॅटिस्टिक्समधले सुद्धा तज्ज्ञ आहेत. 1915-16 सालपासून EVM विषयी ज्या शंका घेतल्या जात आहेत त्याविषयी ते सातत्याने बोलत आहेत. 2019 पासून सुद्धा त्यांनी मोहीम चालवली होती आणि आत्ता हा एवढा मोठा घोटाळा झाल्यावर त्यांची जी मतं होती, त्यांची जी मांडणी होती, त्यावर लोक विश्वास ठेवायला लागलेले आहेत. तिस्ता सेटालवाड सुद्धा हा प्रयत्न करतायत, माधव देशपांडे सुद्धा हा प्रयत्न करतायत. पण नेमकं काय घडलंय या 8 दिवसामध्ये आणि काय काय संशय धनंजय शिंदेंच्या मनात येत आहेत एक तज्ज्ञ म्हणून, हे जरा आपण तपासूया. धनंजय, मला तुम्हाला विचारायचं आहे की या निवडणुकीत धक्कादायक निकाल वगैरे लागलेलाच आहे, पण ही निवडणूक ही सुनामी नसून हा महाघोटाळा आहे असं सरळ सरळ म्हटलं जात आहे. तुम्हाला हे कितपत पटतंय? हीच निवडणूक नाही तर लोकसभेची 2019 सालची निवडणूक, आता 2024 म्हणजे 6 महिन्यापूर्वी जी लोकसभेची निवडणूक झाली ती सुद्धा, किंवा 2019 आणि 2014ची निवडणूक सुद्धा हे महाघोटाळेच होते. परंतु दुर्दैवाने ज्या पद्धतीने नरेटिव्ह सेट केला गेला, परसेप्शन क्रिएट केलं गेलं आणि माध्यमांचा राक्षसी पद्धतीने अब्जावधी पैसे खर्च करून लोकांना एक प्रकार हिप्नोटिझम करून त्यांचं मूळ प्रश्नावरनं, जो मूळ जी गोष्ट आहे त्याच्या प्रश्न पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं. आणि जसं काय एखादी मॅच असते ना, फिक्स्ड मॅच, तिचा रिझल्ट ठरलेला असतो ना की बाबा अंतिमता कोण जिंकणार आहे, तर सगळी सेटिंग केली गेली. नुसती यंत्रणेची म्हणजे EVM यंत्रणेची सेटिंग नव्हे, तर EVMच्या व्यतिरिक्त जी काही यंत्रणा असते तिची पूर्णपणे सेटिंग करून पूर्ण सेटिंग म्हणजे हा 100% घोटाळा याविषयी तुमच्या मनात अजिबात शंका नाही. लोकसभेच्या निवडणुकीचा पण घोटाळा आहे. 2019 आणि 2014 साली सुद्धा घोटाळा झाला. मी असं अत्यंत, पण हा त्यापेक्षा मोठा आहे. हा त्यापेक्षा मोठा का माहितीये का, म्हणजे साध्या भाषेत बोलायचं झालं तर चोर असतो ना, म्हणजे मराठीत म्हण आहे की ऊस गोड लागला तर तो मुळापासून खायचा नसतो. भारतीय जनता पक्षाला चोरी करायची होती, त्यांना ती चोरी पण नीट करता नाही आली. चोरी पद्धतशीरपणे त्यांनी चोरीच केलेली नाहीये. आणि म्हणून हे सगळं आता सत्य लोकांना असं वाटतं प्रमाणाबाहेर चोरी केली म्हणून हे पकडलं गेलं. हो, म्हणजे ते म्हणतात ना की त्यांची भूक एवढी वाढली त्यांना कळेनाच की मोदींच्या सभा, तुम्हाला माहिती आहे शिवाजी पार्कमध्ये जी सभा झाली 10,000पेक्षा कमी लोक होती. आणि म्हणून मोदीजी प्रचाराच्या शेवटच्या दिवसाच्या अगोदर 2-3 दिवस बाहेर परदेशात गेले आणि अमित शहानी त्यांच्या 4 सभा रद्द केल्या, कारण यांच्या सभेला माणसंच येत नव्हती. यांना जमिनीवरती काहीच रिस्पॉन्स नव्हता. पण त्याच वेळेस महाविकास आघाडीचे आदरणीय पवार साहेब असतील, उद्धवजी असतील, राहुलजी असतील, यांच्या सभांना तुफान प्रतिसाद मिळत होता. मग अशा वेळेस यांना कॉन्फिडन्स नव्हता आणि म्हणून यांनी सगळी लबाडीची तंत्र वापरली. आणि त्या तंत्रांचा हा जो आहे आता जो आपल्याला दिसतोय, म्हणजे मला एक सांगा की 2014 साली अच्छे दिनचं स्वप्न दाखवून मोदीजी सत्तेत आले, महाराष्ट्राची निवडणूक झाली, तेव्हा सुद्धा भाजपला 122 सीट्स मिळाल्या होत्या. हो,
आता अशी परिस्थिती होती का? 132 132 म्हणजे नरेंद्र मोदींपेक्षा मोठा विजय हा देवेंद्र फडणवीसांना मिळालेला. आणि मला तुम्हाला पुन्हा विचारायचं आहे, हा 100% घोटाळा? 100% घोटाळा. 100% घोटाळा. आपण एक एक मुद्दा घेऊन यावर बोलूया. पहिला मुद्दा मला तुम्हाला विचारायचा आहे, कारण पहिल्या दिवसापासून आमच्यासारखे काही पत्रकार बोलत होते घोटाळा आहे, ही महासुनामी नाही तर हा घोटाळा आहे. पण नेमका काय घोटाळा हे कळत नव्हतं. आता जेव्हा अर्थशास्त्रज्ञ आणि ओळखच सांगायची तर निर्मला सीतारामन यांचे पती हे असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये शेवटच्या तासामध्ये जी मतं वाढलेली आहेत, म्हणजे बघा संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58% मतं होती, त्यानंतर रात्री 11:30 66% मतं झाली, दुसऱ्या दिवशी 67% मतं झाली, आणि कमी नाही ही टक्केवारी सांगतो मी तुम्हाला, 76 लाख मतं वाढली. म्हणजे शेवटच्या तासाभरात 6 ते पुढे काय जे असेल ते मतदार संपेपर्यंत 76 लाख मतं वाढली. असं कुठच्याच निवडणुकीत आजपर्यंत झालेलं नाही. म्हणजे आता याच्यामध्ये झारखंडमध्ये जे मतदान झालं 1.5 ते 2% मतं वाढली होती, इथे 76 लाख मतं वाढली, 8% मतं वाढली. हा काय प्रकार आहे? हा सुद्धा घोटाळा आहे. म्हणजे कसं आहे, मी म्हटलं की लबाडी करून सुद्धा आपण जिंकून येऊ शकतो की नाही याची खात्री नव्हती, म्हणून यांनी सगळ्या ट्रिक्स वापरल्या आणि त्याचा हा परिणाम आहे. परंतु मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्याच्याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे, म्हणजे नुसती हवा निर्माण व्हायला नको, आपल्याला मूल फंडामेंटल प्रश्न पण सोडवायचा आहे. ह्या निवडणुका कंडक्ट करणारी जी यंत्रणा आहे भारतीय निवडणूक आयोग, ते घटनेच्या कलम 324 आणि 329 नुसार त्यांचं उत्तरदायित्व हे जनतेशी आहे, त्यांचं सत्ताधारी पक्षाशी नाहीये उत्तरदायित्व. आणि त्यामुळे निवडणूक आयोगाची विश्वासार्हता, किंवा आता तुम्ही सांगितलं की 76 लाखांच्या मताची शेवटच्या 1 तासात किंवा जे काही असेल, तर याचं उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाचे राजीव कुमार जे आहेत त्यांनी स्वतः यायला पाहिजे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला नको का? तुमचं असं म्हणणं मुंबईत येऊन त्यांनी उत्तर, त्यांनी निवडणुकीच्या अगोदर अनाउन्समेंट करायच्या अगोदर त्यांचं पूर्ण मुख्य निवडणूक आयुक्त, त्यांचे 2 सहकारी निवडणूक आयुक्त आणि सगळी टीम दिल्लीवरनं आलेली, आणि मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये त्यांचा 3 दिवस मुक्काम होता. 1 दिवस राजकीय पक्षाच्या लोकांना भेटले, दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या नॉन पॉलिटिकल ज्या संस्था आहेत व्यक्तींना भेटले, पोलीस असेल, सरकारची विविध खाती असतील, आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. मला तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्यावेळेस जे प्रतिनिधी मंडळ होतं तर त्या प्रक्रियेमध्ये मी इन्व्हॉल्ड होतो. राजीव कुमारजींचं स्टेटमेंट काय होतं, अशी चांगली अशी पूर्णपणे त्यांची टीम बसलेली, ज्याच्यात महाराष्ट्राचे निवडणुकीचे प्रतिनिधी, मुख्य निवडणूक अधिकारी वगैरे सगळी टीम बसलेली. त्यांना आम्ही लोकसभेच्या निवडणुकीचा संदर्भ देऊन त्यांना विचारलं की सर, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फॉर्म 17C आणि मतमोजणीबद्दल बरेचसे प्रश्न विचारले गेलेले. आमची तुम्हाला विनंती आहे की निवडणूक झाल्यानंतर संध्याकाळी तो फॉर्म 17C भरतो तेव्हा पोलिंग बूथ एजंट जो असतो त्या फॉर्मवर सही करतो, त्याची कॉपी त्याला मिळते आणि मग तो तिकडनं निघून जातो. तर आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही सर, हा आक्षेप नोंदवला गेलेला तर हा ताबडतोब वेबसाईटवर जर अपलोड केला तर लोकांच्या मनामध्ये शंका येणार नाही. त्यांचं उत्तर काय होतं माहिती आहे, अत्यंत धक्कादायक होतं. हाँ, वो वैसे दुकान चलाने वाले लोग हैं, ऐसे कुछ चीजें करते हैं, उनको हम ज्यादा महत्व नहीं देते. म्हणजे झटकून टाकलं. आणि मला असं वाटतं की मुख्य निवडणूक आयोग देशातल्या, जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही राष्ट्राचा जर अशा पद्धतीची गल्लीतल्या माणसाची जर भाषा बोलत असेल तर सर्वसामान्य माणसाचं काय? तुम्हाला असं वाटतं हे जे राजीव कुमार आहे यांची नेमणूक मोदींनी केली आहे? येस. त्यामुळे ते मोदींचे गुलाम आहेत आणि मोदींच्या आदेशानुसार ते वागतात, ते पक्षपाती आहेत असं तुम्हाला वाटतं? बघा ना, राजीव कुमार आहेत त्यांची नेमणूक 3 माणसांनी केली. पूर्वी संसदेमध्ये ह्यांनी कायदा आणला आणि मुख्य निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयुक्तांच्या निवडणुकीची जी प्रक्रिया होती त्याच्यात एक देशाचे सरन्यायाधीश, विरोधी पक्ष नेते आणि देशाचे पंतप्रधान अशी 3 जणांची समिती होती. त्याच्यातनं त्यांनी सरन्यायाधीशांना बाजूला केलं आणि सत्ताधारी पक्षातल्याच एका मंत्र्याला त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं. म्हणजे 3 जणांच्या समितीमध्ये 2 जण जर सत्ताधारी भाजपचे असतील किंवा सत्ताधारी पक्षाचे असेल आणि 1 जण विरोधी पक्षाचा असेल तर त्या टीमने निवडलेली व्यक्ती म्हणजे राजीव कुमार आहेत. राजीव कुमार अशा पद्धतीने जर त्यांची नेमणूक झाली असेल तर त्या व्यक्तीकडनं कसं काय आपण हे करणार? तुमचं असं म्हणणं निवडणूक आयोगाचं वर्तन जे आहे ते संशयास्पद आहे, पूर्णपणे संशयास्पद आहेच. परंतु
त्याच्याही पलीकडे जाऊन ते त्यांचं, मी सरकारी अधिकारी, भली ती संस्था जी आहे, कुठची संस्था असो, निवडणूक आयोग असो किंवा आणखीन कुठची असो, ती स्वायत्त संस्था आहे. अहो, त्यांना आपल्या करातनं, आपल्या घामातनं जो पैसे कमवतो आपण, त्याच्यातनं त्यांना पगार दिला जातो ना. तुम्ही उत्तरदायित्व आमच्याकडे पाहिजे, आणि तुम्ही जर आम्हाला असं झटकत असाल कसपटासारखं, तर हे आम्हाला मान्य नाही. परंतु याहीपेक्षा मोठी गोष्ट अशी आहे, नुसतं निवडणूक आयुक्त आणि त्यांची यंत्रणा नाही, तर आजच मी एक आर्टिकल वाचलं, निवडणूक आयोगाला सल्ला देणारी टेक्निकल ऍडवायझरी कमिटी जी आहे, त्या कमिटीमधली जी लोक आहेत, जी तांत्रिकदृष्ट्या सगळं मार्गदर्शन करतात, ती माणसं सुद्धा ती निरपेक्ष असायला पाहिजेत. त्यांचे कुठेही वेस्टेड इंटरेस्ट नसायला हवेत ना. तशीच एक व्यक्ती, मी याच्याबद्दलची माहिती काढलेली आहे, त्यांचं नाव आहे IITN आहेत ते, प्रोफेसर रजत मुना. हे IIT कानपूरचे आहेत, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोरचे आहेत, आणि ह्यांनी ईव्हीएमचं डिझाईन बनवलंय असं ते म्हणतात. हे टेक्निकल ऍडवायझरी कमिटी म्हणजे इलेक्शन आयोगाच्या सल्लागार समितीमध्ये आहेतच, परंतु त्या व्यतिरिक्त गुजरातमध्ये जे गिफ्ट सिटी बनतंय ना, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये IFSC जे येणार होतं, इंटरनॅशनल फायनान्स सेंटर, ते इकडून पळवून गुजरातमध्ये नेलेलं आहे, तर ते गिफ्ट सिटीमध्ये वसवलेलं आहे. म्हणजे हा सुद्धा मोदी त्याचे ते डायरेक्टर आहेत, नंबर 1. दुसरी NSDL, नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड, जी शेअर बाजाराशी संबंधित जे आपले सिक्युरिटीज जे आहेत, डिमॅट खाती वगैरे त्याच्यात काम करते, त्याचे पण ते संचालक आहेत. आणि गुजरात ऊर्जा विकास निगम लिमिटेड, ह्या कंपनीचे सुद्धा ते संचालक आहेत. म्हणजे हे काय चाललंय, म्हणजे हा पूर्णपणे मोदींचा आणि भाजपचा. आणि त्याच्या व्यतिरिक्त निवडणूक आयोग स्वतः काय करतं, स्वतःची त्यांची यंत्रणा मर्यादित आहे. त्यांना ज्या मशीन्स येतात त्या 2 कंपन्यांकडनं येतात, इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि दुसरी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. आता ह्या ज्या 2 कंपन्या आहेत, ह्या कंपन्या पण काय करतात, तर त्याला लागणारे जे मायक्रो प्रोसेसर्स असतात ना, त्याचं डिझाईन असेल किंवा जे भारतात तयार होणारं हार्डवेअर असेल, तो एक भाग आहे. पण मायक्रो प्रोसेसर्स ज्या देशातनं इम्पोर्ट करतं किंवा ज्या त्यांनी शॉर्टलिस्टेड व्हेंडर्स आहेत, ज्या कंपन्या आहेत, त्या जर्मनच्या आहे, जपानची आहे, अमेरिकेची आहे. आणि तुम्हाला गंमत सांगू का, जर्मनने 2009 सालीच ईव्हीएम वापरणं बंद केलेलं आहे. अमेरिकेने पण बंद केलं, स्वीडनने केलेलं आहे, अमेरिकेमध्ये वेगळ्या पद्धतीने निवडणूक. म्हणजे भारत कदाचित पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये पण ईव्हीएम वापरला नाही जातो. म्हणजे अजून काय सांगायचं. आणि गंमत म्हणजे पहिला मुद्दा हा. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे जे संचालक आहेत, गंमत मला असं वाटतं की ही सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आली पाहिजे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ह्या कंपनीचे जे संचालक आहेत, त्यातले 4 संचालक हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत, भाजपचे पदाधिकारी भाजपचे पदाधिकारी आहेत. त्यांची तुम्हाला मी नावं पण सांगतो. मनसुखबाई श्यामजीबाई खचारिया हे राजकोटचे भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. डॉक्टर शिवनाथ यादव हे भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेशचे उपाध्यक्ष होते. PV पार्थसारथी आणि कृष्णा बिहार आणि श्यामा सिंग ह्या भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. आणि ईव्हीएमचं डिझाईन, मला सांगा, एखादी कंपनी असेल, कंपनीमध्ये जे काही बनतं, तर कंपनीचे जे संचालक मंडळ असतं, त्यांचं जे प्रॉडक्ट असेल, सर्व्हिसेस असतील, तर संचालक मंडळाला त्याचा पूर्णपणे ऍक्सेस असतो ना. आणि ईव्हीएमच्या कोडबद्दल म्हटलं जातं किंवा जे काही असतं, ह्याच्या संबंधातली सगळी माहिती या भारतीय जनता पक्षाच्या संचालकांकडे असणारच. आता ह्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडे आहे, याचा अर्थ असा होतो भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे सुद्धा आहे. ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला निवडणूक आयोगाकडनं मिळाली पाहिजे. मुळात असं म्हटलं जातं की ईव्हीएमचा जो गुप्त कोड आहे तो निवडणूक आयोगाकडे पण नाहीये, तो केवळ मोदी सरकारकडे. हे खरं आहे का? गंमत बघा ना, ह्या म्हणण्याला पुष्टी अशा पद्धतीने मिळते की या दोन्ही कंपन्या ज्या आहेत त्या आपल्या डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतात, संरक्षण खात्याच्या अंतर्गत. आपले संरक्षण मंत्री कोण आहेत? सरकारी कंपन्या आहेत. ह्या केंद्र सरकारच्या अंतर्गत येतात ना, त्या इंडिपेंडेंट नाही आहेत. त्यामुळे केंद्र सरकार राजनाथ सिंग यांच्या अंतर्गत येतात. त्यामुळे ह्याचा कोड जो काही असेल कुठे असू शकेल याच्याबद्दल आपण विचार करावा. पण मला एक गोष्ट सांगा, ईव्हीएम जे आणलं ते काँग्रेस सरकारने आणलं होतं. हो. 2009ला भारतीय जनता पक्षाने, अडवाणींनी आणि नरसिंह राव त्यांचे जे नेते होते ते कोर्टात गेले होते, यांनी विरोध केला होता. नंतर भाजपची सत्ता आली 2015ला आणि यांना ईव्हीएम चालेल असं म्हटलं. ईव्हीएमचा त्याला काय विरोध राहिला नाही. तर हा काय प्रकार आहे? भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार PVL नरसिंहराव म्हणून आहेत. त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे, ते अमेरिकेत गेलेलं आहे. मी हे दाखवतो आपल्या प्रेक्षकांसाठी.
तर ते अमेरिकेत गेले आणि त्यांनी 2007, 8, 9 ह्या कालावधीमध्ये पूर्ण यंत्रणेचा अभ्यास केला त्यांनी आणि ते परत आले. आणि त्यावेळेस तुम्हाला माहिती असेल तर भाजपचे किरीट सोमय्या नावाचे एक असे खासदार आहेत, माजी खासदार, तर त्यांनी सुद्धा पत्रकार परिषदा घेतलेल्या, बरीच त्यांनी प्रश्न विचारले, ईव्हीएमला विरोध केला होता. तर यांनी हे डेमोक्रेसी ॲट रिस्क नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्यांनी ईव्हीएम वरती ऍक्सेप्ट घेतलेला, ज्याला प्रस्तावना लालकृष्ण अडवाणींची आहे. आणि गंमत म्हणजे मोदीजींचं 2014च्या अगोदरचं तुम्ही भाषण आता सगळीकडे सोशल मीडियावर फिरताय, मोदीजींनी स्वतःच त्याच्यावर विरोध केला होता. गंमत काय झालं की 2014 साली हा गरादोळ झाला आणि मग काही लोक कोर्टामध्ये गेली आणि मग त्यांनी विचारलं की बाबा जे मी मत देतोय त्यावेळेस व्हीव्हीपॅट नव्हते, बरोबर, आता मत दिसतं ना व्हीव्हीपॅटच्या प्रिंटरमध्ये, त्यावेळेस नव्हते. मग त्यावेळेस असं सजेशन करण्यात आलं की माझं मत जर मला बघायचं असेल तर त्याच्यासाठी आपण हे व्हीव्हीपॅट डिव्हाइस जोडूया. 2014च्या निवडणुकीमध्ये सुद्धा घोटाळा झाला असं मी का म्हणतो, कारण त्यावेळेस सुद्धा त्यावेळेस तर व्हीव्हीपॅट पण नव्हते. आता कमीत कमी मत पण दिसतंय, परंतु नुसतं मत दिसून काही उपयोगाचं नाही आहे. जर मॅचच फिक्स असेल, असा एक विचार आहे, जर मॅचच फिक्स असेल तर तुम्ही कशाही पद्धतीने एका ओव्हरमध्ये म्हणतात ना क्रिकेटच्या 6 बॉलवरती सिक्सर पण मारू शकतो की 6 बॉलवरती शून्यावर पण आउट होऊ शकतो. मला एक विचारायचं आहे की हे बरोबर आहे, व्हीव्हीपॅट आलं, आधी मतं देतो आपण ईव्हीएमला, मग व्हीव्हीपॅट आलं. माधव देशपांडे जे तज्ज्ञ आहेत, तुमच्यासारखेच तज्ज्ञ आहेत, ते असं म्हणतात की व्हीव्हीपॅटमध्ये जे आपलं मत येतं आणि आपल्याला दिसतं, ज्या पक्षाला मत दिलं, समजा तुतारी असेल किंवा आणखीन कोणी बीजेपीचं कमळ असेल, ते मत पुढे कुठे जातं हे कळत नाही. हे खरं आहे का? 100% खरं आहे, 100% खरं आहे. म्हणजे आता मी या सायबर सिक्युरिटीमध्ये जवळजवळ 11 वर्ष काम केलेलं आहे आणि जगातल्या ज्या कंपन्या आहेत या क्षेत्रातल्या, ज्या दादा ज्याला म्हटलं जातं, तर ह्या कंपन्यांसोबत मी काम केलेलं, त्याच्यामुळे ही जी इकोसिस्टीम कशी काम करते ह्याची मला माहिती आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती असेल की जून आता 4 महिन्यापूर्वी एलॉन मस्क, जो जगातला म्हणजे ट्विटरचा जो मालक आहे आणि त्याच्यात टेक्नॉलॉजी कंपन्या आहेत बऱ्याच मोठमोठ्या, आणि अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये पण तो होता, त्याने जून 2024ला त्याने एक स्टेटमेंट केलंय, ट्विट दिलेलं आहे त्याने की ईव्हीएम ज्या आहेत त्या विश्वासार्ह नाही आहे, त्याच्यात मोठा घोटाळा होऊ शकतो. तर त्यांनी सांगितलेलं जे लॉजिक आहे ना, म्हणजे आपल्याला जसं दिसू शकतं त्याच्या वेगळं लॉजिक आपण प्रोग्रामिंग करू शकतो. म्हणजे दिसताना आपल्याला समजा व्हीव्हीपॅटमध्ये एक अमुक हे दिसतंय, पण मी प्रोग्रामच असा लिहिला की दिसताना काही दिसू देत, पण ऍक्च्युअल जी बेरीज किंवा ऍक्च्युअल जो नंबर असेल सम करताना तर तो मॅन्युप्युलेटेड असावा असा मी प्रोग्राम लिहू शकतो. पण मला विचारायचं, ईव्हीएम हॅक होत नाही असं इलेक्शन कमिशनवाले म्हणतात, हॅकिंग हे खरं आहे का? हॅकिंग म्हणजे काय? हॅकिंग म्हणजे जी यंत्रणा आहे ती यंत्रणा कुठच्या तरी मार्गाने त्याच्यामध्ये चोरी करायची. आणि दुसरं मॅन्युप्युलेशन. आता गंमत बघा ना, समजा हा ईव्हीएम मशीन आहे, एकतर हार्डवेअर आहे, जसं आपल्या फोनचं दिसतं तसं हार्डवेअर आहे, आणि दुसरं त्याच्यामध्ये असणारं सॉफ्टवेअर आहे. आता त्या सॉफ्टवेअरचा प्रोग्राम जो आहे तो मी माझ्या पद्धतीने लिहू शकतो, मला पाहिजे तसा मी लिहू शकतो, बरोबर आहे. याच्यामध्ये जी फीचर्स येतात ना वेगवेगळे, गंमत अशी आहे की याच्यामधले जे आता निवडणूक आयोग काय म्हणतं की ह्याच्यामध्ये फक्त आपण एकदा लिहिलं की परत त्याच्यात बदल करू शकत नाही, वन टाइम प्रोग्रामेबल फक्त आहे ते, त्याच्यात मल्टिपल करू शकत नाही. आणि या संदर्भात काही आरटीआय ऍक्टिव्हिस्टने ह्या ज्या कंपन्या आहेत ज्या ईव्हीएम बनवतात त्यांना पत्र लिहून विचारलेलं की बाबा ह्या जो प्रोग्राम लिहिलेला आहे तो आपण खोडू शकतो का, असं त्यांनी विचारलं. तर त्या आरटीआय मध्ये रिप्लाय आलाय की हो, परंतु आम आदमी पक्षाचे जे राज्यसभेचे खासदार आहे संजय सिंग यांनी राज्यसभेमध्ये हा प्रश्न विचारला की असं हे आहे, तर निवडणूक आयोगाने चुकीचं उत्तर दिलं त्याला. म्हणजे निवडणूक आयोग एकतर खोटं बोलताय, दिशाभूल करताय आणि डेटा देत नाहीये. तुम्ही पर्सेंटेजमध्ये काय डेटा बोलताय, नंबर्स द्या ना आम्हाला. तुम्हाला माहिती आहे का, लोकसभा निवडणूक होऊन 6 महिने झाले तरी सुद्धा 543 पैकी 537 मतदारसंघातले नंबर जुळत नाहीयेत. मला सांगा, आपण राजदीप सरदेसाईंच्या पुस्तकात, त्याच्या पुस्तकात सुद्धा आहे. म्हणजे हे काय चाललंय मला सांगा की आपण बँकेमध्ये 1 लाखाचा चेक द्यायचा असेल, 1 लाखाला 1 पैसे जरी कमी असेल तरी तो चेक वाटतो का हो? नाही वाटत ना. मग तुम्ही इथे याचा हिशोबच लागत नाहीये, तुम्ही नंबर देत नाहीये, तर मग लोकांच्या मनामध्ये प्रत्यक्ष मतदान आणि ईव्हीएमचं मतदान जुळत नाहीये. जे यावेळेला महाराष्ट्रातही झालं, 95 मतदारसंघामध्ये ईव्हीएम आणि प्रत्यक्ष मतदान जुळत नाही हे लोकमतने दिलं आणि नंतर इतरांनी दिलं. मला पुन्हा त्याच प्रश्नाकडे पुन्हा यायचं आहे की जे 76 लाख मतदान झालं शेवटच्या 1 तासात, मला तुम्हाला विचारायचं हे शक्य तरी आहे का? 1 तासात 76 लाख मतदान.
म्हणजे निवडणूक आयोग आपल्याला हे सांगत नाही, ते काहीतरी कारणं देत आहेत, उशीर झाला, आमचे कर्मचारी कामात होते वगैरे वगैरे. पण 76 लाख मतदान व्हायला, समजा आता परकला प्रभाकरने जे सांगितलं, मी तुम्हाला सांगतो की करण ठापरने 1 तास जर मतदान व्हायचं शेवटी, तर त्या 1 तासाला 1 मिनिटाला 1 मत पडलं तर 1000 मिनिटं लागतील. 1000 मिनिटं असे किती मतदारसंघात 76 लाख, 1000 नाही 76 लाख मतं मोजायला, ती पडायला किती वेळ लागेल. तेव्हा हे विश्वासार्ह वाटतं का? म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला काय म्हटलं की यांनी जी लबाडी केली ती छप्पर फाडके लबाडी केली. म्हणजे ऊस जे म्हटलं ना की मुळापासून खाल्ला यांनी, आणि यांची लबाडी सगळी आता लोकांच्या समोर आलेली आहे. या 76 लाख मतांनी गोळ घातलाय शेवटच्या 1 तासातल्या. तसंच दिसतंय ना. परंतु मी काय म्हणतो की ही शंका उपस्थित झालेली आहे, माहिती आलेली आहे. ह्या गंभीर शंकेला निवडणूक आयोगाने उत्तर कशा पद्धतीने द्यायला पाहिजे, त्यांनी असं नको व्हायला. असं त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे ते समाधानकारक नाही अजिबात. मी असं म्हणेन, शेवटच्या 1 तासात, 2 तासात, 10 तासात 76 लाख मतांचा प्रश्न आहे ना, ते का बोलत नाहीत, चला आम्ही व्हीव्हीपॅट मोजतो. व्हीव्हीपॅटचं 100% जर मोजली स्लिप्सनुसार तर ह्या प्रश्नाला बऱ्यापैकी हे उत्तर मिळू शकतं. पण इव्हन आता सुद्धा महाराष्ट्रामध्ये मला 2 महत्वाच्या गोष्टी सांगायच्या तुम्हाला. हा सगळा गदारोळ चाललेला आहे. आता कदाचित मुख्यमंत्री जाहीर होतील, त्याच्यानंतर मग ते सगळे मीडियावरला पैसे खर्च करून एक नरेटिव्ह सेट करतील आणि हा विषय दुर्लक्षला जाईल. आणि असंच होत आहे गेले 10 वर्ष. मला हे विचारतंय, समजा 76 लाख मतं तासाभरात एक्स्ट्रा पडली, अधिकची पडली, शेवटच्या तासात मतदान झालं. मला हे विचारायचं निवडणूक आयोगाला, किती मतदान केंद्रात शेवटचं तासभर मतदान झालं होतं? तो डेटाच ते देत नाही. हे विचारायला पाहिजे ना. विचारलं. ते म्हणतात आमचे जे सरकारी नोकर आहेत हे बिझी होते, दुसऱ्या दिवशीपर्यंत वोटिंग झालं वगैरे. पण 76 लाख जर मतं पडायची असेल तर किती मतदार केंद्रामध्ये एक्स्ट्रा मतदान झालं शेवटच्या तासाभरात? दुसरी गोष्ट मला तुम्हाला विचारायचं आहे की मतदारसंघ किती आहेत ते आपल्याला सांगत नाहीत ते. आणि जर मतदारसंघ एवढे असतील तर महाराष्ट्रात आपल्याला दिसलं कसं नाही? 1 तास 2 तास मुंबईत लोकसभेला दिसलं होतं, 8-8 वाजेपर्यंत लोक मतदान करत होते. यावेळेला दिसलं कसं नाही? दिसलं कसं नाही ते पण आहे. आणि 76 लाखाचं मतदान वाढीव आहे ह्याचं त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे ना, स्पष्टीकरण द्यायला पाहिजे निवडणूक आयोगाने. ते विश्वासार्ह नाही आहे त्यांचं स्पष्टीकरण. त्यांनी डेटा द्यायला पाहिजे. उत्तर म्हणजे काय असेल नुसतं. आता काल मी निवडणूक आयोगाचे उपमुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांची मी मुलाखत बघितली. त्यांनी प्रामाणिकपणे माहिती द्यायचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक गोष्टीला आमच्या रूलबुकमध्ये असं असं दिलेलं आहे, आमचे फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये असं असं दिलेलं आहे. रूलबुकच्या बाहेर पण किरण कुलकर्णींबद्दल बोलतो निवडणूक अधिकारी, म्हणजे रूलबुकच्या बाहेरच्या गोष्टी ज्या आहेत त्याने समाधान. मला असं वाटलं ते सरकारी भाषा बोलत होते. हा, म्हणजे काहीतरी उत्तरं द्यायची. अरे जनतेच्या मनातले जे शंका आहेत त्याची तर उत्तर द्या. देत नाही. आणि 76 लाखाचा प्रश्न असेल, मी काय म्हणतो, निवडणूक आयोग जर खरोखर प्रामाणिक असेल, त्यांचं जे संविधानिक कर्तव्य आहे, ऑटोनॉमस बॉडी आहे, तुम्ही मोजाना व्हीव्हीपॅटची 100% व्हीव्हीपॅटची मोजणी जर केली तर आता गेल्या 8 दिवसात जो काही वातावरण निर्माण झालेलं आहे सगळ्याच पक्षांनी, इव्हन भारतीय जनता पक्षाचे राम शिंदे नावाचे जे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा याच्यावरती हे केलेलं आहे, प्रश्न हे केलेला आहे, म्हणजे त्यांनी अर्ज दिलेला आहे. परत शंका व्यक्त करून ते 5% जे व्हीव्हीपॅटची मेजरमेंट मोजणी होणार आहे त्याच्याबद्दल त्यांनी हे केलेली आहे. याचं उत्तर आहे त्यांच्याकडे, परंतु ते धजावत नाहीयेत. कारण सगळं बिंग सत्य जर बाहेर आलं अशी लोकांच्या मनामध्ये शंका आहे. यांनी शंकेचं उत्तर द्यायला पाहिजे. तोच तर मुद्दा आहे. मला आणखीन एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आणि तो खूप गंभीर आहे की व्होटरची लिस्ट जी आहे, मतदारांची यादी जी आहे, या यादीतून 10-20 हजार मतं कमी करण्यात आली किंवा त्या जागी नवी मतं घुसवण्यात आली असा आरोप महाविकास आघाडीने निवडणुकीआधी केला होता. नंतर नाही, महाविकासच्या प्रचाराच्या वेळेला किंवा प्रचाराच्या आधी त्यांनी केला होता की 20-20 हजार मतं कापली जात आहेत. अगदी. तुमचं काय म्हणणं आहे यावर? इनफॅक्ट या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे जे केंद्रीय नेते आहेत नितीन गडकरीजी, त्यांची ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी त्यांची एक इंटरव्ह्यू घेतलेली चालत्या गाडीमध्ये. तर त्याची ती क्लिप जी आहे ती उपलब्ध आहे. त्याच्यात ते म्हणतायत की माझ्या मतदारसंघात लोकसभेला 3.5 लाख मतं कापली गेलेली. म्हणजे भारतीय जनता पक्षाचं जे केंद्रीय मंत्री लोक आहेत ना, म्हणजे मी अगदी नाव घेऊन सांगतो, मोदी आणि शहा, त्यांच्या वाटेमध्ये जे जे अडसर ठरतात त्या सगळ्यांचा कार्यक्रम करतात. त्यांनी गडकरींना पण पाडायचा प्रयत्न केला. त्यांनी शिवसेना उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला, त्यांनी राष्ट्रवादी उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला, 2 पक्षाचे तुकडे केले.
पक्षातले हरेन पंड्याचं काय झालं गुजरातमधले, या निमित्ताने चर्चा व्हायला पाहिजे. आणि म्हणून त्यांना नितीन गडकरी जे प्रश्न विचारतात गेले 5 वर्ष 10 वर्ष, त्यांना हरवण्याचा सुद्धा प्रयत्न झाला असं मी अगदीच जबाबदारीने बोलतोय. जर नितीन गडकरी असं बोलत असतील तर आम आदमी पक्षाच्या दिल्लीतल्या ज्या मुख्यमंत्री आहेत अतिशी मर्लेना, त्यांना तिकडचे जे निवडणूक अधिकारी आहेत जे आत्ता मतदार नोंदणी किंवा ऍडिशन आणि डिलिशनच्या प्रक्रियेमध्ये आहेत, तहसीलदार आपल्याकडे असतो, तर त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांना की आम्हाला असे आदेश देण्यात आलेले आहेत कुठून तरी दिल्लीतल्या प्रत्येक विधानसभेमध्ये 20-20 हजार मतदारांची पुढच्या फेब्रुवारी आहेत 25च्या. येस, म्हणजे फेब्रुवारीच्या निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघातनं 20-20 हजार नावं काढा आम आदमी पक्षाची, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला कल्पना आहे, समजा आपण ह्या कॉम्प्लेक्समध्ये राहतोय, मी जर एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता असेल, माझ्या कॉम्प्लेक्समध्ये समजा 100 मतं आहेत, तर मला एक अंदाज असतो की अमुक पक्षाला भाजपचे मतदार कुठचे आहेत, काँग्रेसचे कुठचे आहेत, राष्ट्रवादी, एक ढोबळ मनाने आपल्याला अंदाज असतो. बूथ लेवलचा मी गटप्रमुख असेल किंवा माझ्याकडे काय जबाबदारी असेल तर ह्यांनी दिल्ली विधानसभेमध्ये 20-20 हजार मतदार काढायला सांगितले. प्लस महाराष्ट्राची महाविकास आघाडीने तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी सही करून दिलेलं जे पत्र आहे त्याच्या अनुषंगाने इथे उस्मानाबादमध्ये, धाराशिवमध्ये तहसीलदाराने स्वतः कंप्लेंट सुद्धा केलेली आहे की एकतर मतं डिलीट केली, तो एक आरोप आहे, त्याचं स्पष्टीकरण आपल्याला मिळालं पाहिजे. नवीन मतदारांची सुद्धा नोंदणी झालेली आहे. आणि म्हणून तुम्हाला माहिती असेल तर शिर्डी मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे कॅबिनेट मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील, अत्यंत बदनाम माणूस आहे तो. कारण तलाठी परीक्षेमध्ये 4,500 मुलं परीक्षेला बसलेली, 12 लाख अर्ज आलेले, तिथे पण मोठा घोटाळा झाला. आणि आपण त्या प्रकरणाबद्दल पाठपुरावा करतोय, कोर्टामध्ये आपण PIL पण दाखल केलेली आहे, तिथे सुद्धा घोटाळा केलेला. तर त्यांची जी संस्था आहे, शिक्षण संस्था, मेडिकल इन्स्टिट्यूट आहे, वेगवेगळ्या संस्था आहेत, तिथे 4,000 मतं तिकडच्या मुलांची आहेत, बाहेरून आलेली आहेत. म्हणजे तिथे बोगस मतदारांची नोंदणी झाली आहे असा आक्षेप. आणि उमेदवारानेच त्या मतदानाच्या दिवशी त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर, म्हणजे 20-10 हजार मतदार यादीतून कमी करण्यात आली, म्हणजे कमी हे तुम्हाला पटतंय? हो. आता जर माझ्या पक्ष अरविंद केजरीवालांनी सुद्धा हा आरोप केलेला आहे, याचं स्पष्टीकरण द्यायला नको का निवडणूक आयोगाने? एकतर मतं कमी केलेली आहेत असं म्हणतात, महाराष्ट्रात पण मोठ्या प्रमाणात मतं कमी केली आणि नवीन मतं पण ऍड केली, याचं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. तुम्ही मला सांगा ना, धनंजय मुंडेंचा जो मतदारसंघ आहे, काय झालं तिथे? मतदारसंघांवरती तिकडच्या गुंडांनी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुंडांनी मतदारसंघामध्ये, मतदार केंद्रामध्ये मतदारांना पोचूनच दिला नाही. तो व्हिडिओ किती व्हायरल होते. मला असं वाटतं ह्या जर घटना घडत असतील आणि जर विखे पाटलांचं तर स्पष्ट आहे ना, त्या मुलांनी पण मान्य केलेलं आहे की हो आम्ही बाहेरगावावरून आलेलो आहे, उमेदवाराने तो व्हिडिओ जर कॅप्चर केला असेल आणि असे जर 4,000 मतदार असतील तर पहिलं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, निवडणूक काहीच त्यांनी तिकडचा निकालच डिक्लेअर नाही केला पाहिजे. हो, निवडणूक आयोगाने अशा ठिकाणी निवडणूक आयोगाने कसलं स्पष्टीकरण दिलं? निवडणूक आयोगाने 800 कोटी रुपये पकडले म्हणतात. तुम्ही काय कारवाई केली त्याच्याबद्दल? कटेंगे तो बटेंगे अशी जी काही पॉइझनस किंवा व्हायलंट त्यांनी स्पीच दिला. देवेंद्र फडणवीस आता जे म्हणतात स्वतःबद्दल काय केलं ते म्हणाले की पाकिस्तानात जाऊन त्यांना तिरंगा फडकवायचा आहे. हा माणूस महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून मिळेल? मला सांगा, हे बरोबर आहे 800 कोटी का 900 कोटी पकडले, पैसे वाटलं त्याचं काय केलं? निवडणूक आयोगाने केलं काय? त्याचं काय बांधील आहे, ते जनतेला बांधील आहे असं दिसतंय का? आणि म्हणून निवडणूक आयोगाची एक महत्वाची गोष्ट, लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर CSDSने एक सर्व्हे केलेला निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेबद्दल. फक्त 28% लोकांचा निवडणूक आयोगावरती विश्वास होता त्यावेळेस. जर तो सर्व्हे केला परत महाराष्ट्रामध्ये तर मला असं वाटतं 10%च्या खाली येईल. त्यामुळे जर विश्वासार्हता जर निवडणूक आयोगाची जर नसेल, ते जर माहिती देत नसतील, डेटा देत नसतील, तर कशी काय राहील? एक देशाचा नागरिक म्हणून प्रामाणिकपणे मला असं वाटतं की ह्या संस्था ज्या आहेत ह्या लोकशाहीचं रक्षण करणाऱ्या संस्था आहेत. प्रत्येक माणसाला एकच मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि अशा वेळेस या लोकशाहीच्या रक्षण करणाऱ्या संस्थांनी जर त्यांचं संविधानिक कर्तव्य जर नाही राबवलं तर ह्या देशातली लोकशाही संपण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली. मला तुम्हाला एक प्रश्न शेवटी विचारायचा आहे. खूप आपण आक्षेप आहे त्याच्यावर चर्चा केलेली आहे. मला एकच विचारायचं आहे, करायचं काय? कारण निवडणूक आयोग ऐकायला तयार नाही, सुप्रीम कोर्ट ऐकायला तयार नाही. परवा सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आम्हाला कुठे पैसे दिलेत. म्हणजे हे खरं तर हास्यास्पद सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं. कारण न्यायाधीशांना जाऊन कोणी पैसे वाटत नाही, 5-5, 10-10 हजार रुपये. पण सुप्रीम कोर्ट सुद्धा हे उद्दामपणे म्हणालं तेव्हा सुप्रीम कोर्ट आपल्या बाजूला नाही, निवडणूक आयोग बाजूला नाही. मग करायचं काय? खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात. मला असं वाटतं की
कालपासनं डॉक्टर बाबा आढाव हे पुण्यामध्ये उपोषणाला बसले. आपल्या देशामध्ये काय चाललेलं आहे किंवा महाराष्ट्रात जो काही तमाशा झाला निवडणुकीच्या निमित्ताने 95व्या वर्षी बाबा आढाव उपोषणाला बसून आत्मक्लेश करतायत. 3 दिवस ते उपोषणाला बसणार आहे. मला असं वाटतं की आपण पहिली गोष्ट म्हणजे आशावादी राहायला पाहिजे आणि गांधीजींचा जो सत्याचा विचार आहे तो मांडण्यासाठी मास मोबिलायझेशन आपल्याला करावं लागेल. म्हणजे नक्की काय तर मला असं वाटतं की ज्या उमेदवारांना शंका आहे ते 29 तारखेपर्यंत ते फेरमोजणीसाठी 5% जे आहेत मतदार हे याचं फेरमोजणीसाठी अर्ज करतायत. स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2, आपण इलेक्शन पिटिशन सुद्धा दाखल करू शकतो जे सर्वसामान्य नागरिक करू शकतात. ॲडव्होकेट असीम सरोदे जे आहेत ते याच्या बाबतीत पुढाकार घेत आहेत. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संपूर्ण देशभर संपूर्ण राज्यभर लोकांनी RTIच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडनं माहिती मागितली पाहिजे. RTI मधनं मला असं वाटतं की निवडणूक आयोगाशी राजकीय चर्चा करायच्या ऐवजी जर आपण डेटा मागितला, माहिती मागितला, RTI हा आपला अधिकार आहे आणि महाराष्ट्रातनं प्रत्येक विधानसभा मतदारसंघातनं मला असं वाटतं जर एक 5-5 हजार लोकांनी जर RTI केले त्यांचं उत्तर देण्यास ते बांधील राहतील तर RTI मधनं माहिती मागूया. पण ते दडपू शकतात. नाही ऐका ना, तर जर त्याचं उत्तर नाही दिलं तर आपल्याला कोर्टात जावं लागेल. आणि महत्वाचं म्हणजे असं निवडणूक आयोगाने कोर्टाचा कंटेम्प्ट अवमान केलेला आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा. त्यामुळे आता सिव्हिल केसेस नाही त्यांच्यावरती काही उपलब्ध माहितीच्या आधारे त्यांच्यावरती क्रिमिनल केसेस सुद्धा दाखल करावे लागतील निवडणूक आयोगावरती. आणि हे तर करावं लागेलच, परंतु आम्ही काय करणार आहोत हे आम्ही करतोय. आत्ता ही जी तांत्रिक माहिती आहे ती सगळी जमा करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये पुढच्या आठवड्यापासूनच आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी असे पीडित आहेत, उमेदवार आहेत त्यांच्याशी संपर्क साधायची प्रक्रिया सुरू केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार साहेब आहेत, त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर एक बैठक होऊन त्यांना सगळं सांगण्यात आलेलं आहे. जितेंद्र आव्हाड याच्याबद्दल भूमिका घेत आहेत. शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, त्यांच्यासोबत बैठक झाली आमची. संजय राऊत साहेबांनी पण याबद्दल भूमिका घेतली आहे. माझा इतकाच मुद्दा आहे. आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा सांगितलं. त्यामुळे हे तीनही राजकीय पक्ष आता येत आहेत. त्यामुळे जनआंदोलन करावं लागेल. रस्त्यावरती उतरवण्याशिवाय पर्याय नाही आता. मला हेच म्हणायचं सुप्रीम कोर्ट की रस्त्यावर उतरायला पाहिजे. मग सुरुवात म्हणून महाविकास आघाडी ज्यांच्यावर अन्याय झाला असं त्यांना वाटतं त्यांनी 1 लाख लोकांचा 2 लाख लोकांचा मोर्चा काढावा. अगदी लोकांना घ्यावा आपल्या बरोबर. असं का होत नाही? अगदी तसंच नियोजन चाललंय. परंतु कसं आहे की ही लढाई आहे ना, म्हणजे कदाचित असं वाटेल की काहीतरी वेगळंच बोलतोय. ही स्वातंत्र्य लढ्यासारखी लढाई असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. कारण जर देशाचं सर्वोच्च न्यायालय ऐकत नसेल, सत्ताधारी ऐकत नसेल, सत्ताधाऱ्यांना आपलं मणिपूरसारखं राज्य जळत असताना सुद्धा मोदींना जर पंतप्रधानांची जर हृदयाला काही वाटत नसेल, निवडणूक आयोग पण उत्तरं देत नसेल समाधानकारक, तर अशा वेळेस जनतेच्या न्यायालयात जावं लागेल आणि मास मुवमेंट आपल्याला तयार करावं लागेल. महाराष्ट्र नेहमीच देशाला दिशा देत आलेला आहे आणि अभि नाही तो कभी नाही अशी परिस्थिती आहे. मला भीती काय वाटते सांगतो तुम्हाला, हे रशियासारखं रिग रिडक्शन होतंय की काय? लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. म्हणजे गेल्या 10 वर्षात मी बघतो या चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून काय व्हायचं की ही माहिती जी आहे म्हणजे लोकांसमोर एवढ्या मोठ्या प्रमाणात येत नव्हती माहिती. परंतु लोकांनी गावागावांमध्ये वस्त्यांमध्ये बघितलेलं आहे की अरे माझं मत, आमच्या वस्तीची मतं, आमच्या गावातनं मतं जी आहेत ती अमुक पक्षाला दिली असताना इथे गेलेली आहे. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. राजकीय उमेदवारांमध्ये तर आहेच आहे, पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा आहे. आणि अशा पद्धतीने ही मॅच फिक्स केली यांनी शिवसेना एक प्रकारे असा निर्णय दिलेला आहे ह्या फिक्स मॅच मधनं की शिंदेची शिवसेना ही खरी शिवसेना आहे आणि अजितदादांची राष्ट्रवादी ही खरी राष्ट्रवादी आहे असं भासावं असा निर्णय आलेला आहे. बरोबर. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस माननीय पवार साहेबांची आणि शिवसेना माननीय उद्धवजींची यांच्यासाठी ही अत्यंत महत्वाची लढाई त्यांना खतम करायलाच हे केलेलं आहे. अगदी मी अत्यंत जबाबदारीने बोलतो आणि एक नागरिक म्हणून ही लढाई आपल्याला चांगल्या पद्धतीने लढावेल. मी आशावादी आहे. पण अगदी बरोबर. नाही, आशावादी तर मी सुद्धा कायम असतो. मला इतकंच म्हणायचं आहे की धनंजय शिंदे यांच्यासारखे जे तळमळीचे कार्यकर्ते आहेत ते असतील, त्यांचे सहकारी असतील, तुषार गांधी असतील, तिस्ता सेटलवाड असतील, राजू परुळेकर पण सतत बोलतायत, सातत्याने बोलतायत, त्यांचा अभ्यासही आहे मोठा. मला असं वाटतं की हे जर रेटून धरायचं असेल तर सर्वांना रस्त्यावर उतरावं लागेल. ज्यांच्या मनात पूर्वी संशय होता, ज्यांच्या मनात आज संशय आहे, त्या सर्वांनी एकत्र यावं लागेल आणि जरूर पडली तर निवडणूक आयोगच नव्हे तर सुप्रीम कोर्टाला सुद्धा आव्हान द्यावं लागेल
कारण ही जनतेची लढाई आहे आणि आपल्या देशात लोकशाहीने सांगितले जनता सर्वोच्च आहे. तेव्हा अंतिमतः जनतेकडेच न्याय मागावा लागेल. बघूया पुढे काय होतंय. धनंजय शिंदे आपल्याबरोबर आहेत आज, पुढे येतील